निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये आज आपल्याला 188 पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं मी निवडणूक लढतोय। शिट्टी या चिन्हावर ही निवडणूक लढवत असताना जे वास्तव या ठिकाणी शहरी पट्ट्याचं मी बघितलं ते अतिशय हृदयद्रावक आणि विदारक असं आहे। अनेक मुद्दे असे आहेत की जे खरं त्या निवडणुकीमध्ये सामोरे यायलाच नको होते, पण दुर्दैवानं तेच मुद्दे आज या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत। आपण बघितलं की या निवडणुकीमध्ये लढाई होत असताना एका बाजूला प्रचंड समस्यांनी त्रस्त असलेला नागरिक, मग तो शहरी आहे तो ग्रामीण आहे, आणि त्या विरोधात प्रशांत ठाकूर अशी ही निवडणूक झालेली आहे। महायुतीचे उमेदवार म्हणून ते लढत असताना गत 15 वर्षामध्ये 1-2.5 वर्षाचा पॅच सोडला महाविकास आघाडीच्या राज्याच्या सत्तेचा, तर सातत्यानं 15 वर्षे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत। केवळ सत्ताधारी पक्षाचे आमदार नाही तर सत्तेच्या वर्तुळाचे जे वरचे टोक आहे, अगदी पंतप्रधानापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत ह्या वरच्या वर्तुळामध्ये यांची उठबस आहे। पण या मतदारसंघाचं वास्तव आज बघितलं तर आपण तर अतिशय दयनीय अशी अवस्था या ठिकाणी आहे। विशेषतः पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर आणि ती महानगरपालिकेची सत्ता यांच्या हातात गेल्यानंतर सिडकोनं वसवलेली शहरं जी काही अंशानं सुस्थितीत होती, खारघर असेल कामोठा असेल, त्यांची आज दुरावस्था झालेली आहे अशी परिस्थिती आहे। आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणे प्रशांत ठाकूर मात्र त्यांनी काय केलं या प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा इतरांकडे सांगण्यासारखं काय आहे, त्यांनी काय केलं म्हणून प्रश्न विचारताय। साधारण आपण जर विचार केला तर अनेक मुद्दे या निवडणुकीच्या निमित्तानं ऐरणीवर आलेले आहेत। ज्या भागामध्ये या पनवेल मतदारसंघाच्या रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतोय। अनेक ठिकाणचे रस्ते हे अगदी व्हेंटिलेटरवर आहेत असं आपण म्हटलं तरी हरकत नाही। विशेषतः खारघर स्टेशनकडे जाणारा जे रस्ता आहे सबवेतून बेलपाडा गावासमोरचा, त्या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय होती की आम्ही मंडळींनी, मी साधारण 1.5 महिन्यापूर्वी दौरा सुरू केल्यानंतर आणि माझ्या काही सोशल मीडियावर व्हिडिओज आल्यानंतर तातडीनं त्या ठिकाणी रात्रीच्या पोटात खडी टाकून लादवालादवी करण्याचा प्रयत्न केला गेला। पण त्याच्यानंतरही तो रस्ता पुन्हा जैसे ते झाल्यानंतर आता पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ह्या रस्त्याला पॅचेस मारलेले आहेत, रस्ता बनवलेला नाही, पाणी नाही, रस्ते नाही। पण शहरातल्या कुठल्याही विभागात आपण गेलात तर आपल्याला सेवरेज लाईनची दुर्गंधी आणि त्या खराब पाण्यामध्ये पाय ठेवल्याशिवाय चालता येत नाही अशी परिस्थिती आहे। 15 वर्ष आमदार म्हणून काम करताना नागरिकांच्या अडीअडचणी काय आहेत, समस्या काय आहेत, गरजा काय आहेत, ह्याच्या बाबतीत विचार करण्याचं साधं सौजन्यही प्रशांत ठाकूर यांनी दाखवलेलं नाही। आपण बघतोय की या शहराची लोकसंख्या वाढणार आहे हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाहीये। सिडको धडाधड प्लॉट विकते, त्या ठिकाणी इमारती होत आहेत, पण मतदारसंघाचा आमदार म्हणून ह्या सर्व जनतेला, येणाऱ्या सर्व लोकांना, एक्झिस्टिंग आपल्या जनतेला पाणी लागणार आहे, त्याची व्यवस्था आपण करावी, काही रिसोर्सेस डेव्हलप करावं, हे मात्र प्रशांत ठाकूर यांना सुचलं नाही, वाटलं नाही। आणि आज भयानक अशा पाणी टंचाईमध्ये हा मतदारसंघ आहे। अवस्था पनवेलच्या डीएड कॉलेजची आहे, तीच अवस्था पनवेलच्या बीएड कॉलेजची आहे। या ठिकाणी काम बोलतंय, मग 13-13 वर्ष एसटी स्टँड का होत नाही? काम बोलतंय
तर प्रशासकीय भवन 11 वर्षात का होत नाही? काम बोलतंय तर डीएड कॉलेज का होत नाही? बीएड कॉलेज का होत नाही? याचं उत्तर प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या जनतेला दिलं पाहिजे, अशी माझी आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी आहे. काम बोलतंय तर पंतप्रधानांना खारघरला रस्त्याचे पॅच होण्यासाठी काय यावं लागतंय, ह्याचं उत्तर प्रशांत ठाकूर यांनी खारघरच्या जनतेला दिलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे. तळोजा MIDCच्या बगलेला असणारं पनवेलचं जे डम्पिंग ग्राउंड आहे, त्या बाबतीत सातत्यानं प्रचार माध्यमातून, प्रसार माध्यमातून हायटेक जाहिराती देणाऱ्या ह्या आमदारानं गेल्या 10 वर्षामध्ये हा कचऱ्याचा डोंगर वर वर का जातोय, तो खाली दाबण्याचं कसं ते व्हिजन त्यांच्याकडे का नाही, आणि या कचऱ्याच्या डोंगराचा वास, त्याचा त्रास, त्याच्यापासून घोंगावणाऱ्या माश्या त्या बाजूच्या 8 गावातल्या नागरिकांना का भोगाव्या लागतात, आणि आरोग्यविषयक त्यांच्या अडचणी का येत आहेत, याचं उत्तर त्या डम्पिंग ग्राउंडच्या आजूबाजूच्या नागरिकांना प्रशांत ठाकूर यांनी दिलं पाहिजे. आपल्या उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती आपण जर बघितलीत तर त्या ठिकाणी जायचं तर तुमच्यासारखे सरावलेले पत्रकार ही नाकाला 2-2 रुमाल बांधून जाताना मी अनेकांना बघितलेले आहेत. PM रूमच्या आसपास कोणी गेला नौका माणूस तर तो त्या ठिकाणी जाग्यावर उलटी केल्याशिवाय राहत नाही, ही परिस्थिती आहे. पनवेलच्या मर्चुरीत कुणी जर डेड बॉडी ठेवायला आला तर त्याला त्या यंत्रणेकडनंच सांगितलं जातं, साहेब या मर्चुरीमध्ये ज्या बॉड्या आहेत किडे वळवळत आहेत, आपण आपल्या नातेवाईकाचं प्रेत ठेवू नका. जर आपलं काम बोलतंय तर हे का घडतंय याचं उत्तर आपण दिलं पाहिजे, अशी माझी आपल्या माध्यमातून प्रशांत ठाकूर यांना मागणी आहे. अनेक आश्वासनं 14च्या जाहीरनाम्यात आहेत, 19च्या आहेत, आता 24ला व्हॉइस कॉल चालू झालेत. मगाशी मी ऐकले 15-15 वर्ष तुम्ही आमदार राहता आणि मोदीजींनी येऊ केलंय तेव केलंय, मी आता त्याच्यामध्ये तरुणांना नोकरी देईन ही सांगायची वेळ तुमच्यावर येत असेल तर तुमचं त्या क्षेत्रातलं काम कुठं बोलतंय ते तुम्ही आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. या ठिकाणी खारघरमध्ये लोक अवाच्या सवा भाव देऊन घरं घेऊन आले, त्यांच्याकडे काही पैसा वधार होता अशातला भाग नव्हता, पण खारघरच्या हिरवाईवर, त्या ठिकाणच्या निसर्गरम्य वातावरणावर भाळून ही मंडळी आली. आज त्या खारघरमध्ये अनेक पॅचेस डोंगराला माती आणि दगड चोरीमुळे बोडके झालेले दिसत आहेत. खारघरच्या हिरवळीचं प्रमाण 12% कमी झालेली माहिती या ठिकाणी जे NGOज आहेत त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. जर खारघर सारख्या नोडमध्ये तुम्ही पाणी देऊ शकत नाही, तुम्ही रस्ते देऊ शकत नाही, तुम्ही गटाराच्या पाण्यापासून नागरिकांना मुक्तता देऊ शकत नाही, रोजगार देऊ शकत नाही, वीज देऊ शकत नाही, जी हिरवळ होती तिचं रक्षण करू शकत नाही, तर मग तुमचं काम कुठं बोलतंय त्याचं उत्तर खारघरच्या नागरिकांना तुम्ही दिलं पाहिजे. अशी जर या सगळ्या कालखंडामध्ये तुम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊ शकला नाहीत तर तुमचं काम कुठं बोलतंय हे नव्या मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांना आणि स्थानिकांना प्रशांत ठाकूर यांनी उत्तर आपण दिलं पाहिजे, अशी माझी मागणी आपल्या माध्यमातून आहे. आपण सारे जण या ठिकाणी बसलोय. पनवेल महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये मी तसं लक्ष घातलं नव्हतं. आमच्याकडून गणेश कडू असेल, रवी भगत असेल, आमचा अरविंद असेल, अशी अनेक मंडळी, प्रज्योती मात्री असेल, आमचे सारे नगरसेवक ते काम पाहत होते. पण परवा एक 2-4 दिवस 7-8 दिवसापूर्वी मी बघितलं तर पनवेल महानगरपालिकेतल्या कुठल्याही क्षेत्रातलं काम असो, हटकून त्याला सूचक परेश रामशेठ ठाकूर, प्रभाग क्रमांक 1चा असो किंवा 20चा असो, 11चा असो, 12चा असो, 9चा असो, सूचक परेश ठाकूरच. मला वाटतं कमीत कमी त्यांच्या नावे 600च्या वर ठरावांची सूचना आहे, सूचक ते आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये त्यांच्या नगरसेवकांचा आकडा 51 होता. 51 नगरसेवकामध्ये एकच नगरसेवक काम करत होता परेश रामशेठ ठाकूर, की आणखी कुणी करत होते? त्याचं उत्तर प्रशांत ठाकूर पनवेल महानगरवासियांना तुम्ही दिलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे. आपण बघितलं हे ठराव शेकडोनी झाले, पण त्या ठरावावर काही अंमलबजावणी झाली की नाही झाली त्याचं उत्तर प्रशांत ठाकूर आपण
पनवेलच्या जनतेला दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे की 16 साली या ठिकाणी महानगरपालिका स्थापन झाली। ज्या रायगड जिल्हा परिषदेच्या 29 शाळा होत्या त्यांच्या मालकीच्या बाबतीत वाद राहिला। शाळा महापालिका हद्दीत मालकी जिल्हा परिषदेची पण महापालिका क्षेत्रातलीच होती। त्या ठिकाणी भिंगारीची शाळा कधीही बोडकळीस येईल आणि मुलांचा खाली दुर्घटना होईल अशी परिस्थिती होती। माझे सहकारी प्रकाश म्हात्रे बसलेत, वळवलीच्या शाळेची अवस्था तीच होती, खारघर मध्ये मुरबी शाळेची अवस्था तीच होती। प्रशांत ठाकूर 7200 मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात त्या शाळांची दुरुस्ती करावी, पुनर्बांधणी करावी असं आपल्याला का वाटलं नाही याचं उत्तर तुम्ही पनवेलच्या ह्या शाळांमध्ये मुलं शिकणाऱ्या पालकांना दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे। बाळाराम पाटलाला त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार असताना माननीय अजितदादांच्या माध्यमातून पैसे आणावे लागले आणि या 3 शाळा बांधाव्या लागल्या। त्यावेळेस तुमचं काम कुठं बोलत होतं, कुठं इतरत्र तर तुम्ही काम करत नव्हतात ना, याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहे, ते आपण दिलं पाहिजे अशी माझी या ठिकाणी मागणी आहे।